नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी निमित्त महाआरती करीत महाप्रसादाचे करण्यात आले वाटप। प्रवचनकार राजीव कृष्ण झा यांनी संविधानाबद्दल अपशब्द वापरल्याने धुळे शहरात भीमसैनिकांतर्फे रास्ता रोको आंदोलन करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी। सुभाष नगरातील केले परिवाराच्या वास्तूतील असलेल्या ऐतिहासिक प्रभू श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। पैलवान तेजस अंपळकर व कुमारी गौरी लोखंडे यांची शहरातून काढण्यात आली मिरवणूक। धुळे जिल्हा न्यायालयाच्या आवारात सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरण व ड्रेनेज कामाची तात्काळ चौकशी करून कारवाईची मागणी। आणि श्रीराम नवमी निमित्त श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने शहरातून काढण्यात आली बाईक रॅली। आता बातमी विस्ताराने। धुळे शहरातील आग्रा रोडवरील पुरातन श्रीराम मंदिरात धार्मिक वातावरणात श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी महाआरतीसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरातील आग्रा रोडवरील पुरातन श्रीराम मंदिरात धार्मिक वातावरणात श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली। श्रीराम नवमी निमित्त सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। यावेळी पवन ग्रुपच्या वतीने महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले। आग्रा रोडवरील श्रीराम मंदिर येथे यंदा विशेष आकर्षक सजावट करण्यात आली होती। मंदिरात प्रभू श्रीराम, सीता माता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्तींना फुलांनी व रोषणाईने सुंदररित्या सजवण्यात आले होते। श्रीराम नवमी निमित्त मंदिरात सकाळपासून अभिषेक, राम रक्षा पठण व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्त श्रीराम भक्तांनी सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिसून आले। शिवाय शहरातील विविध मंदिरांमध्येही भजन, कीर्तन, प्रवचन व धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। यावेळी श्रीराम मंदिरासमोर पवन ग्रुपच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला। महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला। या प्रसंगी डॉक्टर सुशील महाजन व नगरसेविका डॉक्टर निशा महाजन यांच्यासह पवन ग्रुपचे शहर अध्यक्ष राम कानडे, उपाध्यक्ष राहुल तारगे, गोरख पाटील, राजेंद्र गवळी, प्रल्हाद शिंदे, अशोक गुरव, रमेश लहामगे, श्याम कानडे, मोहन प्रजापत, कल्याण गरुड, सारंग भावसार, मुरलीधर लोकरे, जगदीश सरोदे, वाल्मिक मराठे, मनोज गोडके, विनायक काकडे, अजय नाशिककर, विकास गुगरे, बंडू पाटील, विनोद पाटील, वसंत चौधरी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांना राम जन्माच्या हार्दिक शुभेच्छा। तमाम हिंदूवासियांना आणि आमच्या धुळेकर जनतेला, खऱ्या माया मौलींना राम जन्मभूमीच्या, राम जन्माच्या, श्रीराम प्रभूच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपलं धुळ्याचं वैभव श्रीराम मंदिर, पट्टाभिषिक्त श्रीराम मंदिर हे नाव आहे। म्हणजे आपले मारुतीरायांना दृष्टांत झालेला आहे। त्याच्यामुळे ते त्यांच्या स्वप्नात आलेलं आहे आणि जे स्वप्न साकार केले सीतामय्या आणि मारुती, सीतामय्या आणि आमचे राम मारुतींना जसे दिसले तशी मूर्ती स्थापने आग्रा रोडला, म्हणून पट्टाभिषिक्त श्रीराम मंदिर आहे आणि त्याचा उत्सव खूप सुंदर पद्धतीने मनवला जातो। साधारणतः 8 दिवस अगोदर गुढीपाडव्यापासून हा कार्यक्रम चालू होतो। रोज सकाळी काकड आरती असते, वेगवेगळ्या प्रकारचे भजन, कीर्तन वगैरे असतात। रामाला खुश करण्यासाठी, रामाला नैवेद्य, रामाचे लाड पुरवण्यासाठी तमाम धुळेकरांच्या, आमच्या माता माऊली आणि श्री जनता दर्शनाला आज येत असतात। तर आज रामजन्मभूमीचं खूप आनंदाचे वातावरण आहे आणि सकाळपासून पूजापाठ झाल्यावर आत्ताच रामजन्म 12 वाजता झालेला आहे। आज दिवसभर साधारणतः आपल्या आग्रा रोडच्या राम मंदिरामध्ये 50 ते 25 हजार लोक साधारणतः दर्शनाचा लाभ घेतील। अंमळनेर येथे प्रवचन करताना राजीव कृष्ण झा महाराजांनी संविधानाबद्दल अपशब्द वापरल्याने धुळे शहरात भीमसैनिकांतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रास्ता रोको आंदोलन करीत पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। अंमळनेर येथे प्रवचनादरम्यान धुळ्यातील राजीव कृष्ण झा महाराज यांनी संविधानाबद्दल अपशब्द वापरल्याने धुळे शहरात भीमसैनिकांतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बुधवारी रात्री रास्ता रोको आंदोलन करीत पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी करण्यात आली। धुळे शहरातील जुने देवळे येथे राहणारे राजीव कृष्ण झा महाराज यांनी अंमळनेर येथे प्रवचनादरम्यान संविधानाबद्दल अपशब्द वापरले। याचे पडसाद सर्वदूर उमटले असून बुधवारी रात्री धुळे शहरात भीमसैनिकांतर्फे बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रास्ता रोको आंदोलन करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली। मात्र गुन्हा दाखलची कुठलीही कारवाई लगेच होणार नाही असे सांगितल्यामुळे रात्री भीमसैनिकांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे। आरोपीवर गुन्हा दाखल करावा, त्याला अटक करावी अशी मागणी घेऊन ते आंदोलनात बसले आहेत। यावेळी जितेंद्र सिरसाट, शंकर खरात, नागसेन बागुल, नयना दामोदर, गौतम पगारे, संजय चव्हाण, राहुल वाघ, आबा अमृतसागर यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। काल दिनांक 25 तारखेला अंमळनेर या ठिकाणी राजीव झा
हा बंधू भावा या ठिकाणी याचं कीर्तन होतं। त्या कीर्तनामध्ये त्याने 4 वर्णव्यवस्था सांगितली, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र। हे जी वर्णव्यवस्था आहे, ह्या वर्णव्यवस्थेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने भारताला संविधान सुपूर्द केलं आणि जे संविधान दिलं, ते संविधान आणि वर्णव्यवस्था या दोघांची त्या ठिकाणी मान्यता केली। ही मांडणी करत असताना संविधान हे कशा पद्धतीने चुकीचं आहे, जेव्हा ही वर्णव्यवस्था होती त्यावेळेस या ठिकाणचे जे काही लोक होते, भारतामध्ये राहणारे जी काही 18 पगड जातीचे जे लोक होते ते चांगल्या पद्धतीचं होते, अशा प्रकारचं त्याला पहिलं वक्तव्य केलेलं आहे। दुसरं वक्तव्य तो असं म्हणतो की या ठिकाणी राहणारे जे काही लोक आहेत, मग ते तेले असतील, चामार असेल, सोनार असेल, मातंग असेल, तांबोळी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या लोकांना याने उद्देशून असं म्हटलं की या लोकांना संविधानाच्या माध्यमातून जे कास्ट सर्टिफिकेट मिळतं आहे, ज्या सवलती मिळत आहेत त्या चुकीच्या मिळत आहेत। तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची अशी की संविधान हे कशा पद्धतीने चुकीचं आहे, जर संविधान नाही राहिलं असतं, वर्णव्यवस्था राहिली असती, तर या ठिकाणी समाजाचं आणि भारत देशाचं या ठिकाणी चांगलं नाव झालं असतं। म्हणजे संविधान चुकीचं आहे या पद्धतीचं जे काही वक्तव्य आहे, हे वक्तव्य त्यांनी त्याच्या स्वतःच्या मुखातून या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। म्हणून संविधान चुकीचं आहे। संविधानासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे 4 मुलं या ठिकाणी वाईट टाकली, त्यांची 4 मुलं एक्सपायर झाले आणि आज या समाजावर फक्त विशिष्ट एका जातीच्या समाजावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नाही। संविधानामध्ये 18 पगड जाती, SC, ST, NT, VGNT, OBC 85% जातीचे लोक या ठिकाणी लाभ घेत आहेत। मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे, ज्या पद्धतीने हा व्यक्ती अशा प्रकारचं वर्णन करतो, या बोलतो, तर याच्यामुळे आमच्या या ठिकाणी भावना दुखवल्या गेलेल्या आहेत। म्हणून संविधानाबद्दल बोलल्यानंतर याच्यावर सरळ सरळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो। 153A 295A या पद्धतीने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि 2023चा BNS जो काही कायदा 173 प्रमाणे याच्यावर देशद्रोह आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे। जर हा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही रात्रीपासून या ठिकाणी संपूर्ण भीमसैनिक या ठिकाणी 8 वाजेपासून बसलेलो आहे। आता जवळजवळ 12 वाजता आहे। या ठिकाणची जी काही पोलीस प्रशासन आहे, ते पोलीस प्रशासन आम्हाला असं सांगतं की त्या ठिकाणी अंमळनेरला तो व्यक्ती बोललेला आहे, अंमळनेरला बोलल्यानंतर तिथं त्याचा गुन्हा दाखल होईल। तिथल्या PIशी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली तर तो PI असं म्हणतो की आमचा लीगल ॲडवायझर दुसऱ्या दिवशी 11 वाजता येईल आणि 11 वाजता आल्यानंतर आम्ही बघू। म्हणजे ह्या ठिकाणी संपूर्ण प्रशासनाला ह्या बंधुबाबाने आपल्या मुठ्ठीमध्ये ठेवलेला आहे। याच्यावर पोलीस प्रशासनाचा मोठा दबाव आहे, म्हणून याच्यावर गुन्हा दाखल होत नाही। हेच नाही तर रात्री 3 वाजता एक घाणेरड्या कॉमेंट्स आमच्या समाजावर वेगवेगळ्या पद्धतीने येत आहेत, यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे। म्हणून आमचं संपूर्ण या ठिकाणी भीमसैनिकांचं हे म्हणणं आहे, जोपर्यंत देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल होत नाही तोपर्यंत ह्या ठिकाणी आम्ही जन आंदोलन या ठिकाणी चालू राहणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील सुभाषनगरातील केले परिवाराच्या वास्तूतील असलेल्या ऐतिहासिक मंदिरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील सुभाषनगर येथील केले परिवाराच्या वास्तूतील असलेल्या ऐतिहासिक प्रभू श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून गेल्या 135 वर्षांपासून जोपासलेली एक अखंड परंपरा आहे। दरवर्षाप्रमाणे यंदाही श्रीराम नवमीचा उत्सव येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। केले परिवाराच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार श्रीराम नवमीच्या दिवशी सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली। यावेळी मंदिराची आकर्षक सजावट आणि प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे विलोभनीय रूप भक्तांचे लक्ष वेधून घेत होते। दुपारी 12:30 वाजता प्रभू श्रीरामांची महाआरती करण्यात आली। यावेळी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। या प्रसंगी नितीन केले, शुभम केले, चेतन वाणी, डॉक्टर सायली केले, वैशाली केले, वेदिता केले, स्नेहल केले, स्वाती केले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। इथे आम्ही जुन्या धुळे श्रीराम मंदिर रामनवमीनिमित्त उत्सव साजरा करतोय। हे मंदिर साधारण 135 वर्ष जुनं आहे। हे मंदिर आमच्या पणजीने सुरू केलं। ह्या मंदिरात सर्वात पहिले राम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्ती आधी आल्यात आणि त्यानंतर मंदिराचा कळस उभारला गेला। ह्या मंदिराची आता 5वी पिढी हे मंदिर सांभाळते आहे। मंदिरात दरवर्षी राम जन्मोत्सव खूप मोठ्याने साजरा होतो। श्रीकृष्ण जन्माष्टमीसुद्धा दरवर्षी मंदिरात साजरी होते। मंदिरात विविध प्रकारचे कार्यक्रम होत असतात। भजन सप्ताह असतो, रामनाम जप असतो आणि रात्री हनुमान चालीसा होतो, सुंदरकांड होतो। तर सर्वांना सगळ्यांना निमंत्रण आज या कार्यक्रमासाठी
हर हर महादेव विजय व्यायामशाळेच्या मल्लांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केल्यामुळे पैलवान तेजस अंपळकर व कुमारी गौरी लोखंडे यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. धुळे येथील हर हर महादेव विजय व्यायामशाळेच्या मल्लांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केल्यामुळे पैलवान तेजस गजेंद्र अंपळकर व कुमारी गौरी सतीश लोखंडे यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. पैलवान तेजस अंपळकर यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 83 किलो वजन गटात कांस्य पदक पटकावले, तर कुमारी गौरी सतीश लोखंडे हिने तामिळनाडू येथे झालेल्या स्पर्धेत 42 किलो वजन गटात कांस्य पदक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. या दोन्ही यशस्वी पैलवानांच्या सन्मानार्थ धुळे शहरात मिरवणूक काढण्यात आली. शहरातील विविध चौकांमध्ये त्यांचा उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि नागरिकांच्या जल्लोषात मिरवणूक पार पडली. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विजेत्या खेळाडूंवर फुलांचा वर्षाव केला. त्यांच्या यशामुळे धुळे जिल्ह्याचे नाव राज्यासह देशभरात उज्ज्वल झाले असून इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळणार आहे. महाराष्ट्र पुणे वाघोली येथे 68 महाराष्ट्र केसरी झाले. त्या ठिकाणी मी कांस्य पदक प्राप्त केलं. हर महादेव विजयम शाळा आमचे कोच तसेच संजय गिरी पैलवान, वरुण त्यागी सर, संजय पाटील सर यांचा मला मार्गदर्शन लाभलं आणि मी ते पदक प्राप्त केलं. तशीच माझी भव्य दिवस मिरवणूक काढण्यात आली गांधी पुतळ्यापासून आपल्या BJP कार्यालयापर्यंत. आणि मला धुळेकरांनी जे प्रेम दिलं त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. धुळे जिल्हा न्यायालयाच्या आवारात सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरण व ड्रेनेजच्या कामाची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी धुळे जिल्हा बार असोसिएशन तर्फे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे जिल्हा न्यायालयाच्या आवारात सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरण व ड्रेनेज कामाची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी धुळे जिल्हा बार असोसिएशन तर्फे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायालय तसेच कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्हा न्यायालयाच्या आवारात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम सुरू आहे. न्यायालयाच्या आवारात सध्या सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचा वापर करण्यात येत आहे असे प्रत्यक्ष पाहणीअंती स्पष्ट दिसून येते. रस्त्याचा आवश्यक बेस लेअर तयार न करता केवळ वरून अत्यंत बारीक डांबराचा थर टाकण्यात आलेला आहे. अशा प्रकारे केलेले काम काही दिवसातच उखडत असून यामध्ये लाखो रुपयांचा अपव्यय व संभाव्य भ्रष्टाचाराचा स्पष्ट संशय निर्माण होत आहे. न्यायालय परिसरात अंडरग्राउंड ड्रेनेजचे काम करण्यात आले आहे, परंतु संपूर्ण आवाराच्या लेव्हलचा योग्य विचार न करता चेंबरची उंची, खोली ठेवण्यात आलेली आहे. परिणामी कोट्यवधी खर्च करूनही पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा होणार नाही ही बाब प्रत्यक्ष पाहता उघडपणे जाणवत आहे. सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असून त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. याच विभागामार्फत धुळे जिल्हा न्यायालयाची 159 कोटींची नवी 7 मजली इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. अशा निकृष्ट दर्जाच्या कामाच्या पार्श्वभूमीवर त्या मोठ्या प्रकल्पांच्या गुणवत्तेबाबतही गंभीर शंका निर्माण होत आहे. म्हणून सदर डांबरीकरण व ड्रेनेज कामाची तटस्थ व सखोल चौकशी तात्काळ करण्यात यावी. कामात निकृष्ट दर्जा आढळल्यास संबंधित दोषी अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. पुढील सर्व कामे पारदर्शक व उच्च दर्जाची होतील यासाठी विशेष तांत्रिक समिती स्थापन करण्यात यावी. सदर समितीत धुळे जिल्हा वकील संघाच्या प्रतिनिधींना स्थान देण्यात यावे, जेणेकरून कामावर प्रभावी देखरेख राहील. सदर बाब ही केवळ कामाच्या गुणवत्तेची नसून न्यायालयाच्या प्रतिष्ठेची व सार्वजनिक निधीच्या योग्य वापराशी निगडीत आहे. त्यामुळे आपण या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष RB पाटील यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्याचं काम, अंडरग्राउंड गटारीचं काम, प्युअर ब्लॉकचं काम हे निकृष्ट दर्जाचं होत आहे. म्हणून आम्ही जिल्हा न्यायाधीश तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे आमचं गाऱ्हाणं व्यक्त केलेलं आहे. तर कोर्टाच्या आवारात जर निकृष्ट काम होत असेल, जिथं लोक बाहेर कुठं निकृष्ट काम झालं न्याय मागायला ज्या कोर्टात येतात तिथलंच काम जर निकृष्ट होत असेल तर बाकी बाहेरच्या कामाचा काय विषय. म्हणून हा फक्त कोर्टापुरता विषय नाही, सामान्य जनतेसाठी आणि इतर नागरिकांसाठी सुद्धा आम्ही ही भूमिका घेत आहोत. अधीक्षक अभियंता पवार साहेब यांच्याशी, शिक्षक अभियंता पवार साहेब यांच्याशी आम्ही सर्व वकिलांनी चर्चा केली. त्यांनी स्वतः स्पॉटची पाहणी करून सर्व काम नवीन करून देऊ असं एक आश्वासन दिलं आणि उत्कृष्ट दर्जाचं करून देऊ चर्चा केली. पवार साहेबांनी काम उत्कृष्ट करून देऊ, अंडरग्राउंड गटारीच्या कामाचे पण जे चेंबरवरती ते लेवलला करून देऊ, तसेच प्युअर ब्लॉकच्या कामाचा पण दर्जा चांगला करू असं आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरला त्याचा जाब विचारू असं पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं. ते शक्यतो उद्या स्पॉट व्हिजिटला येतील, सर्व परिस्थिती पाहतील
आणि कामाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करतील, कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करतील अशी अपेक्षा आम्ही त्यांच्याकडनं व्यक्त केली व त्यांनी त्याला दुजोरा दिला. श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने धुळे शहरातून बाईक रॅली काढण्यात आली. बाईक रॅलीत श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण, हनुमानांच्या तसेच वानर सेनेच्या रूपातील बालकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. धुळे येथे श्रीराम नवमी निमित्त श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने शहरातून बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी शहर दणाणून निघाले होते. धुळे शहरातील संतोषी माता मंदिराजवळून सकाळी बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली. जय श्रीरामच्या जयघोष करीत ही बाईक रॅली शहरातून प्रमुख रस्त्याने काढून आग्रा रोडवरील श्रीराम मंदिर येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी श्रीराम नवमी उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष योगेश भोकरे, उद्योजक चेतन मंडोरे, किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पार्वती जोगी, शिवसेना महानगर प्रमुख संजय वाले, प्रभादेवी परदेशी, प्रकाश माधवानी, सचिन पाटील, मनोज शितोळे, मनोज घोडके आदी उपस्थित होते. 11वं वर्ष आहे आपल्या रामनवमीचं. यावर्षी देखील भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. दरवर्षाप्रमाणे आपला रूट आहे संतोषी माताचे भाषण उत्सव, तिथून दशेरा मैदान, डी-मार्ट, ब्युटी सर्कलपासून आग्रा रोडपासून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, कारवा रोडचं, तेथून गांधी पुतळा, दत्त मंदिर चौक, जैन सिनियर कॉलेज, जैन सिनियर गणपती पुलावरून सावली रोड आणि महानगरपालिकेला समाप्ती. तर यावर्षी देखील जे निस्वार्थी हिंदू होते ते निस्वार्थी भावनेने आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत आणि आम्ही आशा करतो की यापुढे देखील ही संख्या वाढत राहील. सर्वांना जय श्रीराम. तसेच श्रीराम नवमी उत्सव समितीच्या सर्वांकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आजच्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून आमचे आदरणीय पार्वती जोगी आई, तसेच चेतन भाऊ मंडोरे, संजय भाऊ वागले. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी निमित्त महाआरती करीत महाप्रसादाचे करण्यात आले वाटप. प्रवचनकार राजीव कृष्ण झा यांनी संविधानाबद्दल अपशब्द वापरल्याने धुळे शहरात भीमसैनिकांतर्फे रास्ता रोको आंदोलन करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी. सुभाष नगरातील केले परिवाराच्या वास्तूतील असलेल्या ऐतिहासिक प्रभू श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. पैलवान तेजस अंपळकर व कुमारी गौरी लोखंडे यांची शहरातून काढण्यात आली मिरवणूक. धुळे जिल्हा न्यायालयाच्या आवारात सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरण व ड्रेनेज कामाची तात्काळ चौकशी करून कारवाईची मागणी. आणि श्रीराम नवमी निमित्त श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने शहरातून काढण्यात आली बाईक रॅली. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.